तर हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज कसे आहेत तुम्ही? तर गाईज होप सगळे चांगले असणार. तर गाईज आता निघतोय एकविरेला. आत्ताच्या पोरीचे केस काढायला गेल्यात, म्हणजे ते लोक पहिलेच गेलेले आहेत सकाळी 6 वाजता. तर त्यांचं झालं असेल. तर आम्ही आता निघतोय. आता 12:30-1ला आम्ही निघू. देव, मी अजून दीपेश नाना, कारण की देवचा पेपर होता म्हणून देवसाठी थांबायला लागला, म्हणून आम्ही लेट निघतो. आता रेडी विडी झालेलं आहे मस्त. ब्लॅक बोलतो, व्हाईट शर्ट, अजून आपली बूट कट फॉर्मल. तर आता आपले 20K पण झालेले आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन गाईज, सगळ्यांना सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू. तर असेच सबस्क्रायबर वाढत राहतील. तुम्हाला भेटतो पुढे. आजचा व्लॉग एकदम होणार आहे जबरदस्त, तर नक्कीच एन्जॉय करा. भेटतो पुढे, चला. तर गाईज आता निघलेलो आहे डायरेक्ट एकविरेला. देव अजून दीपेशना सगळी रेडी झालेली, आम्ही 3घच जण चाललो आहे. तर आता डायरेक्ट एकविरेला आम्हाला लेट झालेलं आहे. अजून आमच्याजवळ भाकरी पण दिलत्या, तर तिकडे जेवणाची सगळी सोय आहे. पण एकविरेला तिकडं सगळे आता वरतीच आहेत. तर मी विचार केला मी तिकडे जाणार, तर वरती तर जाणारच. तर बघू शकता निघलेलो आहे. Fire went out, lights went down when you आवाज तर गाईज विलाला पोचलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आता फायनली आम्हाला लेट झालेलं आहे. 2 वाजता परफेक्ट टच झालो. तर आता इथं जेवून जाम जण आलेले आहेत. गाड्या बघू शकता. तर जेवून आम्ही दर्शन करायला जाणार आहे. वरती जायचंच आहे. तर बघू शकता तुम्ही, दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. तर गाईज आम्ही आता जेवून बिवून निघलेलो आहे. 3घं, देव, मी, अजून दीपेश नाना. तर आम्ही आता चाललो डायरेक्ट वरती एकविरायला दर्शन घ्यायला. डायरेक्ट वरतीच जाणार आहे. नंतर येताना पायथ्याजवळ दर्शन घेणार आहे. तर भेटतो तुम्हाला. तर गाईज चढतो आता जस्ट आलो समोर. फुल दम लागलेला म्हणून ब्लॉगच नाही बनवू शकत आता. पण आता इथं पोचू, मग ब्लॉग चालू केलेला आहे डायरेक्ट. 1 मिनिटात पोचलोच समज. खालच्या पार्किंगला तिथं काम चालू करायचं आहे. त्याच्यामुळे लवकर गाड्या साईडला काढून घ्यायच्या. आई माऊलीचा तर गाईज बघू शकता इथं जरा फोटो शूट करत होतो. दर्शन पण झालेलं आहे एकदम लगेच. दर्शन काय लाईन बिन नव्हती, डायरेक्ट पूर्ण लाईनीचे पूर्ण बंद आहेत. डायरेक्ट एकच सिंगल लाईन डायरेक्ट दर्शन भेटतं. आज कायच गर्दी नव्हती, फ्रायडे होता. तर आता चाललो आम्ही डायरेक्ट खाली विलावर. तिकडे बघूया काय चाललं. पार्टी चालू आहे, सगळ्यांची पार्टी चालू आहे तिकडे. सोय झालेली आहे सगळ्यांची. तर आम्ही 3घंच आता दर्शन घेऊन निघतो डायरेक्ट खाली. म्हणजे दर्शन तर झालेलं आहे. अजून तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आतमध्ये व्हिडिओ नव्हते काढून देत, तरी मी जरा मुद्दा म्हणून मस्ती केली. बघितलं असेल, त्यांचा बिहेवियर माहीतच असेल तुम्हाला. तर चला आता खाली डायरेक्ट. तर गाईज आता उतरतोय खाली आम्ही. शॉपिंग काय करणार नाही, डायरेक्ट उतरताना काय दम नाही लागत. पण एकविराच्या शिड्या जरा आहेत ना, रिस्की असतात जरा, बघू शकता.
तर गाईस फुल गरम झालेलं आहे अजून इथून फुल मस्तपैकी थंडा घेतलेला आहे. आता मस्त गाडीत बसून डायरेक्ट रूमवर जाऊन दीपेश नाना रूमवर जाऊन डायरेक्ट मस्त थंडा बाहेर चिल हवेत मस्तपैकी थंडा फुल बघू शकता. देव काय बोलणार नाही कारण की माहिती आहे तुम्हाला काय देव बोलत नाही मुक्कादम असतो. हाय गाईस. बघू शकता गाईस दीपेश नाना. हाय गाईस चला रूमवर. तिच्या हाताने राहू दे. तिला नाही आता बोलू शकत. खाऊ दे, खाऊ दे. हे घ्या, हे घ्या, हे घ्या. हा. तीन झाले. मला मुंग्या येतील सगळ्या. आई मुंग्या बघायला लागतील म्हणजे. आता सगळे पडले तर घ्या. आता घ्या ना. घ्या ना सगळे. सगळे घ्या ना. सगळ्यांना वाटा एक 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 एक. सगळ्यांना एक एक घे. सगळ्यांना एक एक घे. सगळ्यांना एक एक घे. तर गाईज बघू शकता हा विला होता इथं मांडव बांधलेला. हा विला एकदम भारी आहे. इथं थोडा आता डान्स चालू आहे पण मी शूट नाही घेणार कॉपीराइट येईल म्हणून. थोडाफार शूट घेतो बघू शकता. गाण्याचे मला कॉपीराइट येते म्हणून जास्त शूट नाही घेत. हां काय तर गाईस फायनली आत्ता जस्ट घरी आलो म्हणजे 6ला टच झालं. फ्रेश बिश होऊन जरा व्लॉग एंड करतोय. तर एकविरेला वरती दर्शन घेता टाईम काय झाला ते बोलले व्हिडिओ काढा पण फक्त देवीचा काढा असा तुमचा नका घेऊ. म्हणजे तरी मी फक्त देवीचा घ्यायचा प्रयत्न केली पण तरी त्याच्यात पण ते लोक थांबवत होते. कॅमेराने नका घेऊ. मी बोललो फोननी घेतो. फोननी पण नाही नंतर तरी मी जबरदस्ती व्हिडिओ काढली. त्यावेळी कॅमेरा पण पकडला असेल. मी क्लिप ती पण टाकीन ना. तर त्यांचं तर बिहेवियर मला माहितीच आहे पहिल्यापासून. काय टाकली तरी काय होणार नाही. तरी मी मुद्दामून काय केलं नाही. जरा मुद्दामून टाकत होतो म्हणजे मुद्दामून मी व्हिडिओ काढतच होतो कारण की ते बोलले पण ते पहिले बोललेले काढा फक्त देवीचा काढा मग तरी फक्त देवीचा काढत होतो तरी नाही काढला. दुसरा कॅमेरा पण पकडला तरी मी मुद्दामून अजून शूट करत होतो पण झाला नाही कारण की मी क्लिप तेवढी नीट केली नव्हती. म्हणजे कॅमेराचा कसं सेट नव्हता झाला नीट म्हणून पूर्ण नाही आला तो. असा सीन झाला होता तिथं वरती. अजून घरी टच झालेलो आहे. व्लॉग छोटा मोठा झाला असेल पण पुढच्या टायमापासून अजून भारी भारी व्लॉग येतील. नक्कीच प्रयत्न करतो. भेटतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. टेक केअर. ढक्कन बंद.